सर्व विद्यार्थी मित्रांचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत. सर्व माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. कोणत्याही भरतीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर एकदम चांगल्या लेवलचा हा जॉब असणार आहे आणि खूप महत्त्वाचा जॉब, फक्त 10वी पासवरती जॉब असणार आहे. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कोर्स किंवा तुमच्याकडे अनुभवाची गरज नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर ही भरती कुठे आहे? कुठे आहे तर बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही भरती आहे. सेंट्रल लेव्हलची भरती आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच रक्षा मंत्रालयाची ही भरती आहे आणि एकदम बेस्ट पोस्ट असणार आहे. लक्षात घ्या. कशामध्ये आहे? डायरेक्टरेट जनरल ऑफ आर्म फोर्स. बघू शकता, मेडिकल सर्व्हिसमध्ये हा जॉब असणार आहे. चांगल्या लेवलचा जॉब असणार आहे. सर्व वेगवेगळे 12 ते 14 पदे आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. अर्ज करायला या ठिकाणी बघू शकता 7 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. आज आहे 10 जानेवारी. 7 तारखेपासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा एक पॉइंट आहे, वेगवेगळे बघू शकता. पहिलं जे पद आहे अकाउंटंट. अकाउंटंट पेमेंट आहे 29,200 ते 92,000. बघू शकता 92,300. म्हणजे आता हे 29 म्हणजे याच्यामध्ये जवळ-जवळ 15 ते 16,000 ॲड होतात प्रत्येक पोस्टमध्ये. त्याच्यामुळे पेमेंट याचं स्टार्टिंग पेमेंट खूप जास्त असते. हे फक्त बेसिक असते. ठीक आहे. याची एक जागा आहे आणि ती ओबीसीला आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 ची पोस्ट आहे. 25,500 ते 81,100 याची एक जागा आहे. ईडब्ल्यूएसला आहे. त्याच्यानंतर बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क याच्या किती जागा आहेत? त्याच्या 11 जागा आहेत. तुम्ही कॅटेगरी वाईज येथे बघून घ्या. त्याच्यानंतर स्टोअर कीपर चांगली पोस्ट आहे. 24 जागा आहेत. 24 जागा चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर आहे फोटोग्राफर, एकूण एक जागा आहे. त्याच्यानंतर फायरमॅनसाठी एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर जे कुक नावाचं पद आहे, एकूण 4 जागा आहेत. पेमेंट बघून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर लॅब अटेंडंट एकूण एक जागा आहे. कॅटेगरी वाईज बघून घ्या. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ सर्वात महत्त्वाचं आपलं पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ बघू शकता, एकूण जागा किती आहेत? 29 जागा आहेत. बघू शकता इथे 29 जागा आहेत. त्याच्यानंतर ट्रेड्समन मेट बघू शकता 31 जागा आहेत इथे. एक मिनिट, नेक्स्ट बघूयात. त्याच्यानंतर बघू शकता वॅशरमॅनसाठी एकूण 2 जागा आहेत. त्याच्यानंतर कम्प्युटर अँड कम्प्युटर नाही, कारपेंटर अँड ज्युनियर याच्यासाठी 2 जागा आहेत आणि बघू शकता टीन स्मिथसाठी एक जागा आहे. अशा प्रकारे एकूण बघू शकता 113 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. आता पुढे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघूयात. काही पदांना अनुभवाची गरज आहे. ठीक आहे. काही पदांना नाही. आता एमटीएसला ते पुढे आपण बघूयात. बघू शकता अकाउंटंट बघू शकता. अकाउंटंट वयाची अट या ठिकाणी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 18 ते 30. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्री कॉमर्सची डिग्री असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही 12वी पास जर तुम्हाला भरायचं असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे 2 वर्षाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरसाठी 12वी पास असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग असणे टायपिंग करणे गरजेचे आहे आणि हिंदी असले दोन्हीपैकी एक असेल तरी देखील चालेल. 12वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकता. 12वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. बघू शकता टायपिंग स्पीड 30 वर्ड पर मिनिट्स इंग्लिश वर्ड्स. बघू शकता हिंदी 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि इंग्लिश 30 शब्द प्रति मिनिट 35 शब्द प्रति मिनिट पाहिजे येथे टायपिंग. त्याच्यानंतर स्टोअर कीपर 12वी पास असणे गरजेचे आहे आणि 1 वर्षाचा स्टोअर कीपरचा अनुभव असणे गरजेचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोटोग्राफर बघू शकता. जो या ठिकाणी फोटोग्राफीचा कोर्स असणे गरजेचे आहे. 12वी पास असणे गरजेचे आहे. डिप्लोमा इन फोटोग्राफी झालेले असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर फायरमॅन आहे. फायरमॅनसाठी या ठिकाणी बघू शकता एक मिनिट बघू शकता फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे फायरमॅनसाठी. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे पुरुष आहेत त्यांची 165 उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांकडे 155 उंची असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, इथं दुसरी माहिती दिलेली आहे. एवढे महत्त्वाचं नाही, फक्त उंची वगैरे महत्त्वाची आहे. ठीक आहे. नेक्स्ट माहिती बघूयात. बघू शकता म्हणजे जे कुक बनवण्यासाठी, जे स्वयंपाक बनवण्यासाठी ती पोस्ट आहे. 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता.
फक्त या ठिकाणी 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात आणि बघू शकता प्रोफिशियन्सी पाहिजे तुम्हाला जवळ-जवळ म्हणजे प्रोफेशनल पाहिजे. जवळ त्या अनुभव पाहिजे असे म्हटले नाही, परंतु त्या कामाबद्दल तुम्हाला थोडं माहितीचं म्हणजे ज्ञान पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर लॅब अटेंडंट ही पोस्ट आहे. 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त 10वी पास फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे आणि 10वी मध्ये तुम्हाला विज्ञान विषय असणे गरजेचे आहे. बघू शकता. हां, बरोबर. ठीक आहे. लॅबोरेटरी आणि त्या लॅबोरेटरीमध्ये आधी काम केलेले गरजेचे आहे, कारण लॅब अटेंडंट नावाची ही पोस्ट आहे. आता सर्वात महत्त्वाची आपल्यासाठी जी पोस्ट आहे, 29 जागा आहे. मल्टी टास्किंग स्टाफ आपण त्याला एम-टी-एस म्हणतो. 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट. एस-सी, एस-टी 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. ओ-बी-सी वाले 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. बाकीचे 25 वर्षापर्यंत. फक्त 10वी पास. फक्त 10वी पासवरती फॉर्म भरू शकता. कोणत्याही प्रकारची इथे तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर ट्रेड्समॅन आहे. 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. 10वी पास आणि बोर्ड एक्स सर्व्हिसमॅन अपॉइंटमेंट ट्रेड. तुमच्याकडे एवढे याच्यापैकी कोणताही एवढे खाली ट्रेड दिलेले आहे. फिटर, वेल्डर, वॉच रिपेअरर, ब्लॅकस्मिथ, मोल्डर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेड पाहिजे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता वॉशरमॅनसाठी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. फक्त 10वी पास. 10वी पास असणे गरजेचे आहे आणि वॉशरमॅनबद्दल तुम्हाला ज्ञान असणे गरजेचे आहे याच्याबद्दल. ठीक आहे. ट्रेड झालेले असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता कारपेंटर ज्युनियर याच्यासाठी 10वी पास आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर टीन स्मिथ म्हटलेलं आहे. टीन स्मिथ फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे आणि बघू शकता मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास आणि त्याचे सर्टिफिकेट देखील असणे गरजेचे आहे ट्रेडमधील तुमच्याकडे. आता बघू शकता. आता वयाची सूट किती आहे? एस-सी, एस-टीला इथे बघू शकता. एस-सी, एस-टी 5 वर्षाची सूट, ओ-बी-सीला 3 वर्षाची सूट अशी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे समजा ज्या एखाद्या पदाची अट 18 ते 25 आहे, तर एस-सी, एस-टी वाले तिथे 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि ओ-बी-सी वाले 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. मोड ऑफ सिलेक्शन. ठीक आहे. आता तुमची सिलेक्शन कशाप्रकारे होईल? बघू शकता मोड ऑफ सिलेक्शन. बघू शकता सिलेक्शन विल बी मोड बघू शकता मेड ऑन बेसिस कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन विच विल बी बघू शकता कॉन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स 2 पार्ट्समध्ये होईल. बघू शकता रिटर्न एक्झामिनेशन 100 मार्काची तुमची 100 मार्काची लेखी परीक्षा होईल आणि ज्या पदासाठी तुम्हाला जर कौशल्य चाचणी टायपिंग वगैरे असेल त्याची या ठिकाणी टेस्ट होईल. अभ्यासक्रम कसा असणार आहे बघू शकता. पहिलं दिलेले आहे बघू शकता मल्टिपल म्हणजे एम-सी-क्यू टाइप पर्यायाचे प्रश्न असणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता म्हणजे येथे जास्त बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर बघू शकता न्यूमेरिकल एबिलिटी येथे पूर्णच्या पूर्ण गणित असणार आहे. येथे पूर्ण बुद्धिमत्ता असणार आहे. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश म्हणजे इंग्लिश ग्रामर असणार आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा समावेश राहील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तास राहतील. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगतो. आता एवढीच नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. ठीक आहे. याच्याबद्दल जर कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारून घेऊ शकता. महिला आणि पुरुष दोनही या पदांसाठी अप्लाय करू शकत आहात. आता सर्वात महत्त्वाचे जे पद आहे याच्यामध्ये 1 मिनिट. हे एम-टी-एस नावाचं पद आहे. फक्त 10वी पास आहे. कोणत्याही प्रकारची इथे काही माहिती मागितलेली नाही. एस-सी साठी येथे 2 जागा आहेत. एस-टीसाठी 2 जागा आहेत. ओ-बी-सीला तब्बल 10 जागा आहेत. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसला 15 जागा आणि ओपनला जागा नाहीत. आता ही जाहिरात थोडी वेगळ्या प्रकारची आहे. इथे ओपनला जास्त जागाच नाहीत असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारून घेऊ शकता आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.